कंधों से मिलते हैं कंधे, कदमों से कदम मिलते हैं, हम चलते हैं जब ऐसे तो दिल दुश्मन के हिलते हैं। कंधों से मिलते हैं कंधे, कदमों से कदम मिलते हैं, हम चलते हैं जब ऐसे तो दिल दुश्मन के हिलते हैं। लष्करी सेवा बजावत देशसेवेला वाहून घेतलेल्या पित्याला पाहत लहानाची मोठी होत असताना आपणही मोठेपणी देशासाठी काहीतरी करावे, ही भावना ज्योती बागेकरीने उराशी बाळगली आणि कॉलेज जीवनामध्ये तिने 25 कर्नाटक बटालियन NCC मध्ये प्रवेश घेतला. मुंबईला झालेल्या 27व्या GV मालवणकर शूटिंग स्पर्धेत सुवर्ण पदक पटकावून आपल्या ध्येयाच्या दिशेने तिने पहिले पाऊल टाकले. बेळगावातील BK महाविद्यालयात विज्ञान शाखेत पहिल्या वर्गात शिकणाऱ्या ज्योती बागेकरी या विद्यार्थिनीने आपल्या मेहनतीच्या जोरावर आणि NCC अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली हे यश खेचून आणले. आमच्या तरुण भारत सोशल मीडियाच्या प्रतिनिधीने ज्योतीशी बातचीत करून तिच्या या यशाबद्दल माहिती घेतली. आज महिला सर्व क्षेत्रामध्ये अग्रेसर आहेत. कोणतेही क्षेत्र असो, महिलांचा हात असा उमटलेलाच असतो. पुरुषांची मक्तेदारी असलेल्या एक क्षेत्रामध्ये ज्योती बागेकरींनी आपला ठसा उमटलेला आहे. तर चला बातचीत करूया ज्योती बागेकरी हिच्याशी. या क्षेत्रामध्ये कशी काय आवड निर्माण झाली? माझे वडील अण्णा बागेकरी हे आत्ता MLRIC मध्ये कार्यरत आहेत. ते आर्मीमध्ये जेव्हापासून आहेत, म्हणजे मी लहान असल्यापासून त्यांच्याबरोबरच इथं बेळगावमध्ये वाढलेली आहे. त्यामुळे त्यांचं ते सर्व नेचर वगैरे पाहून मला त्याच्यामध्ये खूप आवड निर्माण झाली. तुझा हा प्रवास कसा चालला आहे, म्हणजे तू कुठून स्टार्ट केलेस? फर्स्ट म्हणजे C सर्टिफिकेट देण्यासाठी कोणते तरी कॅम्प करायचं असं आमच्या सरांनी सांगितलेले. त्यासाठी इथं बटालियनमध्ये फायरिंगची प्रॅक्टिस सुरू होती कॅम्पसाठी. सो त्यांनी मला बोलावलं प्रॅक्टिससाठी. मी आले. त्यांनी मला खूप छान प्रशिक्षण दिलं. माझा परफॉर्मन्स छान होत गेला. त्यामुळे GV मावलनकर नॅशनल शूटिंग जो कॅम्प आहे त्याच्यासाठी सिलेक्शन झालं. फर्स्ट बेळगावमधून सिलेक्शन झालं. वेस्ट बेंगॉलमध्ये सुद्धा मी छान कॉम्पिटिशन केलं. तिथे मला ब्रॉन्झ मेडल मिळालं आणि मग तिथून माझं GV मावलनकरसाठी सिलेक्शन झालं. तिथं पण खूप छान म्हणजे माझा परफॉर्मन्स केला. त्या शिक्षकांचा आणि घरच्यांचा कसा सपोर्ट मिळतो? घरातून तर पहिल्यापासूनच सपोर्ट आहे. मला काय करायचं आहे तू कर म्हणतात. आम्ही तुला खूप सपोर्ट करतो. त्याचबरोबर आमच्या 25 कर्नाटका बटालियनचे CO सर, परत सगळे ऑफिसर्स त्यांनी खूप सपोर्ट केला. आणि माझी NCC GSSमधून आहे. तर आमचे देसाई सर, प्रिन्सिपल सर त्यांचं पण खूप मार्गदर्शन मिळालं. त्याचबरोबर आमच्या ANO मॅडम वैशाली भारती मॅम त्यांनी पण मला खूप सपोर्ट केला. त्यांनीच मला या कॉम्पिटिशनमध्ये पुढे खूप त्याच्यासाठी स्कोप आहे असं सांगितलं. त्यामुळे त्यांचे पण खूप मनापासून अभिनंदन. आणि मी आता BK कॉलेजमध्ये शिकत आहे. त्या कॉलेजचे प्रिन्सिपल डॉक्टर DN मिसाळे सर आणि माझ्या मित्रमैत्रिणी त्यांचे पण खूप आभार. जर DN मिसाळे सरांनी मला परमिशन दिली नसती कॅम्पसाठी तर मी तो कॅम्प करू शकले नसते. त्यामुळे त्या सरांचे खूप खूप धन्यवाद. आणि माझ्या मित्रमैत्रिणी पण खूप मला सपोर्ट केला. त्यांचेसुद्धा आभार. धन्यवाद. NCC अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन आणि सरावातील सातत्य आणि जिद्द यामुळेच सुवर्ण पदक प्राप्त करू शकले. तसेच मुलींना केवळ शिक्षण आणि नोकरी असे चाकोरीबद्ध जीवन न जगता आपल्या देशासाठी काहीतरी करावे असे आवाहनही ती इतर मुलींना करते. बटालियन NCCचे अधिकारी R छेत्री यांनी तरुण भारत सोशल मीडियाला आपल्या विभागात एकता आणि अनुशासन याचे प्रशिक्षण कसे दिले जाते याची माहिती दिली. अच्छा, इंटर डायरेक्टरेट शूटिंग और मालवंकर शूटिंग के लिए सबसे पहले हम जब कैडेट्स कैंप के लिए आते हैं तब शॉर्ट लिस्टेड करते हैं कौन अच्छे फायरिंग में नहीं है, उसका हम सेलेक्टेड करते हैं. एंड उसके बाद में उसको हम कैंप में बुलाते हैं. देन उसको हम प्रैक्टिस देते हैं. जब प्रैक्टिस होता है उसके बाद में
बेलगाम ग्रुप का जितने भी कैडेट्स है उसके अंदर में कंपटीशन रहता है, तो थ्रू कंपटीशन कैडेट सेलेक्ट हो जाता है एंड जो भी सिलेक्टेड कैडेट्स है वो फिर अल्टीमेटली बेंगलोर जाता है। बेंगलोर में भी ये लोग का कैंप चलता है एंड थ्रू कंपटीशन कांस्टेंट सिलेक्शन होता है। साउथ जोन शूटिंग कंपटीशन चेन्नई में जाते हैं एंड उसके बाद में फिर अगर साउथ जोन में भी सेलेक्ट हुआ तो फिर वो चला जाता है वेस्ट बंगाल में आसनसोल में। जब आसनसोल में ये लोग अच्छा कर लेता है या तो गोल्ड मेडल लेते हैं, देन दे आर सेलेक्टेड टू टेक पार्ट इन मालबंकर शूटिंग। तो ये मेरा जो ज्योति है इसका भी जो जर्नी रहा है मालबंकर शूटिंग तक का, ये ऐसा ही रहा है। इसको हमने बटालियन में ट्रेनिंग दिया, फिर ग्रुप में कंपटीशन करके फिर वो बेंगलोर में चला गया, देन वो ये सेलेक्ट हुआ इंटर डायरेक्टेड शूटिंग टीम में, देन साउथ जोन शूटिंग टीम में गया, फिर आसनसोल में गया। आसनसोल में भी इसने अच्छा परफॉर्मेंस किया। देन ये गया मालबंकर में एंड मालबंकर में इसको .22 राइफल डिलक्स में प्रवासासाठी तरुण भारत सोशल मीडियाकडून तिला शुभेच्छा। व्हिडिओ जर्नलिस्ट कुमार सह मी अक्षता नाईक, तरुण भारत सोशल मीडिया टीम। सुख आणि सुरक्षेची ओळख ही नवी, आपुलकीची नाती विश्वासाची नाती जपतो इथे आम्ही। लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी 11.5% इतका सर्वाधिक व्याजदर आणि सर्वोत्तम परतावा। लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी, सुरक्षितता सर्वप्रथम। आता एका टचवर पाहायला मिळणार अचूक बातम्यांचे पॅकेज आपल्या मनपसंत तरुण भारत यूट्यूब चॅनल व फेसबुक पेजवर।